तर आजच्या या अत्यंत दुर्दैवी दुःखद बातमीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले, अजित पवारजी हे जनतेचे नेते होते, त्यांचे तळागाळातल्या लोकांशी मजबूत संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून आपल्या या सहवेदना व्यक्त केल्यात. आपले श्रद्धांजली त्यांनी व्यक्त केलेली आहे. अजित पवारांचा हा मृत्यू खरंच अत्यंत धक्कादायक आहे. कानावर विश्वास बसणार नाही. राजनाथ सिंग यांनी ट्विट केले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विट करताना म्हणतात, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या अकाली निधनाचं वृत्त ऐकून खूप धक्का बसला आणि दुःख झालं. त्यांच्या दीर्घ सार्वजनिक जीवनात ते महाराष्ट्राच्या विकास आणि समृद्धीसाठी वचनबद्ध राहिले. ते जनतेबद्दलच्या करुणेसाठी आणि सार्वजनिक सेवेसाठी अढळ समर्पणासाठी ओळखले जात होते. मी त्यांच्या कुटुंबियांना, हितचिंतकांना आणि चाहत्यांप्रती संवेदना व्यक्त करतो. डिवास्टेड अशा प्रकारे सुप्रिया सुळे त्यांनी हे व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेलं आहे. म्हणजेच उद्ध्वस्त अशा प्रकारे सुप्रिया सुळे यांनी हे त्यांचं स्टेटस ठेवलेलं आहे. सुप्रिया सुळे यांचं व्हॉट्सॲपचं हे स्टेटस आहे.